आज आपण झटपट अशी सोजीच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। रेसिपी म्हणाल तर एवढी सोपी आहे आणि अगदी पटकन हे तयार होतात, खायला चविष्ट लागतात। तोंडात टाकला की पेड्यासारखा हा लाडू विरघळतो आणि पौष्टिकसुद्धा आहे। तुम्ही 12 महिने हे लाडू कोणत्याही सीझनमध्ये वापरू शकतात खायला। आणि मधल्या वेळेत जर भूक लागत असेल लहान मुलांना तर असे लाडू बनवून ठेवा, मुलं खूप आवडीने खातील। पौष्टिक आहे आणि मस्त असे नरमसुद्धा असतात, तोंडात टाकले कीच विरघळतात। चला मग हे सोजीचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात। रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका। खूप सोपी आहे रेसिपी। आणि आता तुम्ही म्हणत असाल बऱ्याच लोकांना सोजी माहिती नसेल, तर सोजी म्हणजे एक प्रकारचं गव्हाचं पीठ असतं, पण आपण गहू डायरेक्ट दळून आणतो गव्हाच्या पिठासाठी, पण सोजी हे गहू ओलवून आणतात, त्याला सोजी म्हणतात। आता हे लाडू बनवायचे म्हटलं की गव्हाच्या पिठाचे डायरेक्ट न बनवता असे सोजीचे बनवायचे, म्हणजे कसे मऊ आणि चविष्ट होतात। चला मग ही सोजी छान आईने गाळून घेतलेली। आता ही रेसिपी माझ्या हातची नसून आईच्या हाताची आहे, त्यामुळे आईच्या पद्धतीने बनवलेले लाडू आहेत आणि याचं कुठलंही मेजरमेंट नाही, तिने अंदाजेच घेतलेला आहे। तुम्हाला जर याची डिटेल्स रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक लिहा, मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स रेसिपीसुद्धा देईल आणि मेजरमेंटसुद्धा तुमच्याकरिता देणार आहे। आता हे सगळं आईने अंदाजा घेतलेला आहे। जवळजवळ हे पीठ जेवढं आहे त्याच्या मला वाटतं अर्धी पिठी साखर असेल। त्यानंतर त्यामध्ये विलायचीसुद्धा आईने बारीक करून टाकली। आता विलायचीचा फ्लेवर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीसुद्धा चालतं। आता ही सोजी आपण जेव्हा घेतो त्यावेळेस तिला मस्त मंद आचेवर बराच वेळ गॅसवर छान भाजून घ्यायची आहे। तुम्ही जेवढं मंद आचेवर भाजाल हिला छान लाल होईपर्यंत भाजायची, अगदी लालसुद्धा नाही, अशी थोडीशी बदामी कलरची अशी भाजायची। तुम्हाला जसा कलर दिसतोय तेवढीच भाजायची, त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीसुद्धा नाही। आता ही जेवढी तुम्ही कमी गॅसवर भाजली बराच वेळ तेवढी ती खमंग लागेल आणि लाडूसुद्धा छान टेस्टी होतो। आता यासाठी इथे तुपाची कंजूशी करायची नाही, तूप साजूक तुपाचाच वापर करायचा, इथे तेलसुद्धा चालणार नाही। आता जवळजवळ एवढ्या सोजीसाठी छोटी एखादी वाटी असेल तूप अंदाजे। आता ते तूप छान विरघळून घेतले, म्हणजे वितळून घेतलेलं आहे। आता गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि फक्त वितळलेल्या तुपामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि छान आता हे पीठ आपलं भाजलेलं मिक्स करायचं आहे। त्यामध्ये साखरसुद्धा टाकायची, पिठी साखर बनवून टाकायची आहे बरं का। तर पिठी साखर किती टाकायची हे तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं। आणि मेजरमेंट तुम्हाला तर सांगितलं, जुने लोकांचं मेजरमेंट हे अंदाजेच असतं, ते काही असं मोजमाप करून घेत नाहीत वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने, त्यांचं अंदाजेच प्रमाण बरोबर होत असतं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान या तुपामध्ये। आता बघा तुपाचं प्रमाण इतपत होईल एवढं तूप टाकायचं, इथे तुपाचा वापर कमी करायचा नाही। तूप कमी झालं की मग लाडू कसा तोंडामध्ये रेंगाळतो, पिठाळ पिठाळ लागतो, पण तूप छान असं ओलं पीठ होईपर्यंत टाकलं म्हणजे लाडू कसा छान मऊ होतो आणि तोंडात टाकला कीच विरघळतो आणि चविष्टसुद्धा लागतो। असं छान पचपच साजूक तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे छान पीठ मिक्स झालेलं आहे की नाही। रेसिपी सोपी बघा, किती झटपट तयार होतात, चवीलासुद्धा अप्रतिम लागतात। आता पहिले जे लोक होते जास्त करून हे लाडू पटकन बनवायचे, कारण त्यांना पहिले कसं शेताचे कामं असायचे, मग काही सण आला महालक्ष्मी वगैरे की हे लाडू कसे पटकन व्हायचे, म्हणून जास्त प्रमाणात असे लाडू बनवले जायचे। असं म्हणतात ना, जुनं ते सोनं। आणि खरंच मला याच्यावरती विश्वास आहे, कारण मला हे लाडू बनवले की अजूनसुद्धा आवडतात। आता खूप कधी कधी जास्त प्रमाणात पहिल्यासारखे बनवण्यात येत नाहीत, पण कधी बनवले की जुनी आठवण होती लहानपणीची, कारण हे लाडू खायला खूप मस्त मऊ आणि तोंडात टाकला कीच विरघळतो, चवीलासुद्धा खूप छान लागतो। आता तुम्हाला असं वाटत असेल की हा गव्हाच्या पिठाचा लाडू आहे कसा लागत असेल, पण एकदा ट्राय करा, खूप छान लागतो। फक्त तुपाचं प्रमाण जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरायचं, पीठसुद्धा छान भाजायचं आहे, डायरेक्ट गव्हाचं पीठ वापरायचं नाही बरं का। त्यासाठी सोजीच बनवून आणायची। तुम्हाला जरी सोजी जर बनवता येत नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा सोजी कशी काढून आणतात, तर मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की त्याचं उत्तर देईल। आणि मेजरमेंटचं ते दिलेलं नाही मी परफेक्ट मेजरमेंट, तर तुम्हाला जर खरंच हे लाडू बनवायचे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक लिहा, मी त्याचं मेजरमेंटसुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने देईल। मग चला, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल लाडूचा झटपट, तर मग नक्की व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती आलाच असाल आज पहिल्यांदाच तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, बेलवरती प्रेस करा आणि ऑल करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन जुन्या आणि नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील।
तर मस्त असे आईने सगळे लाडू एकसारखे बनवून घेतले होते. आता मी जर लाडू बनवले असते ना हे, तर एक लहान एक मोठा एक लहान असं म्हणजे लहान मोठे झाले असते. पण तिने पूर्ण जे संपूर्ण लाडू आहेत ते पूर्ण एकाच साईजचे बनवले होते. म्हणजे जे जुने लोक असतात त्यांचं कसं परफेक्ट माप असतं, कुठलंही असो मेजरमेंट नसतं, काहीच नसतं, पण छान असतं, त्यांना जमतं. तर चला, सगळे लाडू असे मस्त बनवून झाले होते, दिसायला की नाही भारी. आता खायला सुद्धा खूप खमंग झाले होते बरं का. आणि साजूक तुपाचा एवढा छान फ्लेवर येत होता, मस्त तोंडात टाकले कीच विरघळत होते. चला मग, अजूनसुद्धा लाईक केलं नसेल व्हिडिओ तर लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. बघा मस्त असा लाडू फोडला कीच अलगद फुटत आहे. आणि एवढा मऊ असतो ना हा लाडू, बघा किती हलक्या हाताने जरी फोडला तरी सुद्धा तो फुटल्या जातोय. आणि मस्त असा पचपचीत तुपाचा आहे, म्हणजे चवदार लागतो बरं का, असं एवढं भरपूर प्रमाणात तूप टाकलं की. तर अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तुम्हाला मी भेटेल परत एकदा. तोपर्यंत आता बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा.